पावसाची भयानक अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान, शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली, पीक विमा जरी भरला असेल नुकसान भरपाई मिळणार का, शासनानं नेमकी काय तयारी केली आणि शासनाच्या निर्देशानुसार आपल्याला काय करावं लागेल, तर संपूर्ण व्हिडिओ पहा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी पुरामुळे होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा असे आदेश आहेत। मात्र आता यामध्ये नेमकं शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे हे शेतकऱ्यांना सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे आणि त्याचबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला ही माहिती मिळेल त्यासाठी शेअर करा। राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे। अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेतपीक फळबागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले आहेत। मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले, भारतीय हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागात पुढील 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे। प्रशासनाने या भागातील नागरिकांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यासाठी सतर्क राहावे। मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले की शासन नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या घटकांना त्वरित मदत व दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने अतिवृष्टी पुरामुळे बाधितांचे तातडीने पंचनामे करावेत। या नुकसानीचा अहवाल संबंधित विभागीय आयुक्तामार्फत शासनास सादर करावा अशी माहिती यामध्ये दिलेली आहे। आता मित्रांनो, जर आपलं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल तर आपण तात्काळ आपल्या तहसीलदारांशी, तलाठ्यांशी, मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क करायचा आहे आणि आपलं जे काही नुकसान झालंय त्याचा पंचनामा करायचा। त्याशिवाय आपल्याला नुकसान भरपाई मिळणार नाही, कारण जे सध्या झालेलं नुकसान आहे हे नुकसान आपल्याला पीक विम्यामध्ये येत नाही, त्यामुळे पीक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळणार नाही अशी ही माहिती होती। तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा आणि प्रत्येक शेतकऱ्याला माहिती शेअर करा। धन्यवाद।